नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री. हो मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी या भावावर करायला पाहिजे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री. पण असा कोणता तो बाजारभाव की ज्या भावावर आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री आणि आपण सर्वांनी जर या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तरे. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलंच नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी आता या दरावर 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर या सल्ल्याला मान्य केल्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा. पण इथं प्रश्न तर असा उपस्थित झालाय की असा कोणता तो बाजारभाव की ज्या भावावर आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री आणि जर या भावावर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही केली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया इथं सविस्तर आणि अचूक उत्तरे. जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती आहे तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतोय तो सध्या 5,200 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500 रुपये प्रति क्विंटल आहे. मागच्या 4-5 दिवसामध्ये बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा स्थिर आहे. काही ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव 50 ते 100 रुपयांनी घसरलाय. पण आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण काय होतं की ज्यामुळे मागच्या 4-5 दिवसात बाजारभाव दबावत होता तर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेली ट्रेड डील. तर याच्यामध्ये काय झालं की तिथल्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही भारताला शेतीमाल खूप मोठ्या प्रमाणात निर्यात करणार. याच्यामुळे अफवांचा बाजार टाईट झाला. तिथं अशी अफवा आली की बाबा भारतात अमेरिकेतून खूप मोठ्या प्रमाणात GM सोयाबीन हे येऊ शकते. मग या भीतीपोटी थोडंसं मार्केट डाऊन झालं होतं, मोराल डाऊन झालं होतं आणि व्यापारी सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका घेत होते. पण जेव्हा क्लेरिफिकेशन आलं की भारत काही अमेरिकेतून सोयाबीनची खरेदी करणार नाही त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सोयाबीनचे बाजारभाव हे वाढायला लागले आहेत. आपण सर्वांनी जर बघितलं तर मागच्या 2 दिवसात सोयाबीनचे भाव हे थोडे सुधारत आहेत. कालच्याच दिवशी सोयाबीनचा भाव हा 100 रुपयांनी वाढलाय. इथून पुढचा विचार केला तर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात भला मोठा गॅप ऑलरेडी आहे आणि इथून पुढे मागणी ही वाढतच जाणार आणि पुरवठा हा घटतच जाणार. तर याच्यामुळे सोयाबीनचे दर हे वाढत जाणार याबद्दल साशंकता नाही. या वाढीमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचा भाव 5,400 ते 5,800 आणि 1 मार्च नंतर सोयाबीनचा भाव कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी 6,000ला गवसणी घालताना दिसू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही कोणत्या भावावर करायला पाहिजे की ज्यामुळे आपला फायदा होईल. तर माझं मत आहे की आपण सर्वांनी 1 मार्च नंतर सोयाबीनचा भाव 6,000च्या आसपास किंवा 6,000 झाला की तिथं सोयाबीन विकायला पाहिजे. पण लक्षात घ्या इथं सगळं सोयाबीन विकायचं नाही. आपल्यापाशी असणाऱ्या एकूण सोयाबीनपैकी जवळपास 35-40% सोयाबीन विका आणि 60 ते 65% येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे आपला होऊ शकतो इथं फायदा. तर आपण सर्वांनी या भावावर जर सोयाबीनची विक्री केली तर अशा पद्धतीने आपला होऊ शकतो फायदा. लक्षात घ्या सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल आहे आणि उज्ज्वल राहणार
आणि यंदाच्या पावसाळ्यात सोयाबीनचा भाव 7,000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो मग कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. राहिला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल हा आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.